नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मुंब्रा कळवा इथली शिवसेना शाखा परत ताब्यात घेण्यासाठी आपला सगळा फौजफाटा घेऊन तिकडे पोहोचलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचे मातोश्रीतला सगळा गोतावळा हे 1-2 तासाचा तमाशा करून हात हलवत परत आले. त्यानंतर भाजपच्या समर्थकांनी आणि उबाठाचे जे कट्टर विरोधक आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांची यथेच्छ टिंगल केलेली आहे. मी सुद्धा त्याच्यावर टीका केली की तिथे जाण्याची गरज होती का वगैरे वगैरे. पण एक मुद्दा लक्षात घ्यायला लागेल की ही गोष्ट असेल किंवा अशा अनेक प्रसंगात उद्धव ठाकरे आजकाल खूप बदलले आहेत हे मान्य करावं लागेल. खूप बदललेत. म्हणजे जो माणूस मुख्यमंत्री असताना आपल्यासाठी सगळ्या सोयी सुविधा असतानासुद्धा आपल्या घरातून बाहेर पडायला तयार नव्हता, मुख्यमंत्र्याचं खरं कार्यालय असलेल्या मंत्रालयात सुद्धा जायला तयार नव्हता, इतका सतत बंद दरवाजाच्या खोलीमध्ये बंद खोलीतच बसून राहत होता किंवा लोकांपासून कायमचा दूर राहत होता, लोकांच्या संपर्कात सुद्धा येत नव्हता, असा हा एका पक्षाचा किंवा एका गटाचा नेता गेल्या काही दिवसात सातत्याने जर घराबाहेर पडत असेल तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटावी लागेल, त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि मी बारकाईने बघतोय, निदान गेल्या 4-6 महिन्यामध्ये, म्हणजे नेमकं सांगायचं तर अजितदादा यांचा गट राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडल्यावर महाविकास आघाडीचं आणखीन घसरण झाली, महाविकास आघाडीची ताकद आणखीन घटली. त्यानंतर उद्धव ठाकरे बरेचसे सावध झालेले दिसतात. वज्रमूठ वगैरे या सभा वगैरे या सगळ्या सोडून द्या, पण आता आपण शरद पवारांवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पुरतं विसंबून चालणार नाही, आपल्याला स्वतःचे हातपाय हलवावे लागतील याचं भान उद्धव ठाकरे यांना झालेलं दिसतं. आणि म्हणून तरी एक राजकारणी म्हणून नव्याने ते सुरुवात करतायत हे मान्य करून उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटावी लागेल. मला कौतुक वाटतं त्यांचं. कुठलाही नेता जेव्हा राजकारण खेळतो, राजकारणातले मोठे मोठे डाव खेळायला जातो, पूर्णतः तोंडघशी पडतो आणि त्यामुळे त्याचं झालेलं जे नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी तो जो प्रयत्न करत असेल तर त्याची पाठ थोपटणं हे सुद्धा टीकाकाराचं कर्तव्य असतं. आणि मी उद्धव ठाकरे यांचा टीकाकार आहे, मी कधी लपवलेलं नाही. पण म्हणूनच आपल्या टीकेमुळे असो नसो, पण कुठल्याही कारणाने तो राजकारणी जर परत एकदा आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहनसुद्धा दिलं पाहिजे. राहुल गांधी गेल्या 10 वर्षात आपला पक्ष नको ते जुगार खेळून बुडवत आहेत आणि त्यातून पक्ष सावरण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत. उलट जो कोणी सावरायचा प्रयत्न करील त्याला पक्षातून हाकून लावून पक्षाचं अधिकाधिक नुकसान करत राहतात. म्हणून मी राहुल गांधी यांचा टीकाकार आहे. काही प्रमाणात आदित्य ठाकरे यांची पण तीच अवस्था आहे. आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही उद्धव ठाकरे ज्या बेछूटपणे वागत राहिले त्यातून शिवसेनेचं अधिकाधिक नुकसान होत होतं. म्हणूनच मी त्यांचा टीकाकार आहे. मी कुठल्याही पक्षाची बाजू घेणार नाही, पण कुठलाही पक्ष उभारला जात असताना त्यामध्ये हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या करोडो तासांची मेहनत त्यात गुंतवलेली असते. त्या सामान्य कार्यकर्त्याला सत्तेचा कुठलाही हिस्सा मिळत नाही, राजकारणाचा कुठलाही फायदा मिळत नाही. उलट लष्कराच्या भाकऱ्या भाजल्या म्हणतात त्या पद्धतीने अनेक कार्यकर्त्यांना आपली पदरमोड करावी लागते. आपल्या कुटुंबाला त्रास देऊनसुद्धा आपल्या पक्षासाठी त्याग करावा लागतो. त्यामुळे अशा रीतीने जो मेहनतीतून 10, 15, 25, 50 वर्षात जो पक्ष किंवा संघटना उभी राहते तिचं नेत्यामुळे नुकसान होत असेल तर अशा नेत्यांवर मी सातत्याने
टीकेचे आसूड ओढत असतो ते त्या नेत्याचा मी विरोधक आहे म्हणून नसतं, तर त्या नेत्याला आपल्याला या पदापर्यंत, या उंचीपर्यंत ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी आणलं, त्याच्या मेहनतीतून आणलं, त्या मेहनतीला आपण मातीमोल करतोय याचं भान नेत्याला उरत नाही. म्हणूनच मी नेत्यांवर असा जबरदस्त हल्ला चढवत असतो. उद्धव ठाकरे यांनी गेल्या 50-56 वर्षामध्ये शिवसेनेसाठी राबलेल्या हजारो शिवसैनिकांच्या मेहनतीला पुरतं मातीमोल करून टाकलं स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी. एवढ्यासाठी माझा उद्धव ठाकरे यांच्यावर राग आहे, बाकी व्यक्तिगत राग काहीच नाही, अजिबात राग नाही. पण असे नका, या सगळ्या गोष्टीतून गेल्यानंतर की महाविकास आघाडी बनवली, महाविकास आघाडी बनवून 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं, मग ते आपल्या सूड भावनेच्या आहारी जाऊन बुडवलं, मुख्यमंत्रीपद गेलं, पक्ष फुटला, पक्षामध्ये आता पक्षाचं नाव आणि निशाणीसुद्धा राहिलेली नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे घेऊन गेलेत. त्यानंतर जी काय महाविकास आघाडी शरद पवारांच्या नादाला लागून बनवली होती, त्या आघाडीची पण ताकद इतकी घटली आहे की त्यातलासुद्धा राष्ट्रवादी हा 2 नंबरचा पक्ष त्यामध्ये दुभंग झाला, त्याची शक्ती क्षीण झालेली आहे. अशा वेळेला शिवसेनेचं भविष्य नव्याने उभं करायचं, बाळासाहेबांचा वारस म्हणून नव्याने शिवसेना उभी करायची, तर निदान घराबाहेर पडण्याची तयारी असायला हवी होती. पण 29 जून 2022ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून उद्धव ठाकरे फारसे बाहेर पडले नाहीत. हा दाखवायला कॅमेरे जेव्हा समोर असतात तेव्हा ते बाहेर पडतात, वक्तव्य करतात किंवा मातोश्रीवर काहीतरी एक जमावडा तयार करतात आणि त्याच्या बातम्या दाखवून आपल्याला प्रसिद्धी मिळवतात. पण पक्ष टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं हा मला कायम पडलेला प्रश्न होता. कोण प्रकाश आंबेडकर आले, त्यांच्याशी शेक हँड केला, काय समाजवादी पक्ष जो होता पूर्वी, त्या समाजवादी पक्षाच्या जे अक्षरशः चिंधड्या उडालेल्या आहेत अशा 25-27 चिंधड्या एकत्र आल्या आणि त्यांना आशीर्वाद द्यायला आणि त्यांचा कुटुंब प्रमुख व्हायला उद्धव ठाकरे MIG क्लबमध्ये गेले. यातून शिवसेना वाढणार नाही आहे. शिवसेना ही शाखांच्या आधारावर उभी राहिलेली संघटना आणि त्या संघटनेतून उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे जोपर्यंत गल्ली बोळामध्ये गजबजलेल्या शिवसेनेच्या शाखा दिसत नाहीत तोपर्यंत शिवसेना उभी राहिली असं म्हणता येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या एका हाडाच्या शिवसैनिकाने संपूर्ण शिवसेना आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं तर त्यांची ताकद कुठे आहे ती उद्धव ठाकरेंनी अभ्यासली पाहिजे. आनंद दिघे हे कधीही शिवसेनेचा नेता म्हणून त्यांना मान्यता मिळालेली नव्हती. या जगाचा निरोप घेईपर्यंत आनंद दिघे हे फक्त ठाणे जिल्हा शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख होते. पण आज त्यांचा चेला म्हणून पुढे आलेल्या एकनाथ शिंदेनी सगळी शिवसेना काबीज करून दाखवलेली आहे. आणि त्याचं कारण असं की आनंद दिघे यांच्याकडून राजकारणाचे आणि सार्वजनिक जीवनाचे धडे गिरवताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला मोठा गुण कुठचा असेल तर आपली शाखा, आपलं कार्यालय हे कायम पाठीराखे आणि अनुयायी आणि कार्यकर्ते यांनी गजबजलेलं असलं पाहिजे. जितकं आपलं कार्यालय आणि आपल्या कार्यालयाच्या शाखा उपशाखा गजबजलेल्या असतील तेवढं आपलं सार्वजनिक जीवनातलं स्थान मोठं असतं. घटनात्मक पद, निवडणुकीतून मिळणारं पद, सत्तापद, मंत्रीपद यापेक्षाही कार्यकर्त्यांचं मोहोळ, कार्यकर्त्यांची गर्दी, पाठीराख्यांची झुंबड ही आपली ताकद आहे. हे आनंद दिघेंनी ओळखलं होतं आणि आनंद दिघेंना गुरुस्थानी मानणाऱ्या त्यांच्या शेकडो पाठीराख्यांनी त्यांच्यापासून तो धडा घेतलेला आहे. शिवसेना भवन उभारल्यानंतर सुद्धा बाळासाहेब फार वेळ शिवसेना भवनात येऊन बसत नव्हते. पण दिवस रात्र, सकाळी 4 तास, संध्याकाळी 6 तास ते त्यांना भेटायला येणाऱ्या
शेकडो लोकांना रोजच्या रोज भेटत होते, त्यांच्या समस्या समजून घेत होते. अनेकदा कार्यकर्त्यांमधली भांडणं असायची, कार्यकर्त्यांमधला बेबनाव असायचा, तो सोडवण्यासाठी बाळासाहेब लोकांना भेटत होते. या सगळ्याकडे उद्धव ठाकरेंनी पाठ फिरवली होती, म्हणून हळूहळू करत शिवसेना दुरावत गेली. मला वाटतं गायकवाड किंवा भुयार या नावाचे कोणतरी शिवसेनेचे आमदार आता एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. त्यांनी ह्या फाटाफुटीच्या काळामध्ये केलेली एक तक्रार मला आठवते की उद्धव ठाकरे एकदा मंत्रालयात मुख्यमंत्री म्हणून आलेले होते आणि ते मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयाच्या गेटमधून आत जात असताना त्यांची गाडी, तिथे हे आमदार, शिवसेनेचेच आमदार उभे होते. ते धावत उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले तर सिक्युरिटीच्या पोलिसांनी धक्के मारून शिवसेनेच्याच आमदाराला बाजूला सारलं होतं. आता हे आमदार, जे आता नाव मी विसरलो आहे, पण ते आमदार कॅमेरासमोर ही तक्रार करत होते आणि त्याचं कारण असं, ते म्हणाले मातोश्रीवर आम्हाला प्रवेश मिळत नाही, पक्ष कार्यालयात उद्धवसाहेब येत नाहीत. मग आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याशी आमदार म्हणून आम्ही संपर्क कसा साधायचा? आमच्या पक्ष म्हणून, संघटना म्हणून किंवा आमदार म्हणून असलेल्या तक्रारी किंवा अडचणी आम्ही पक्षासमोर कशा मांडायच्या? ही जी समस्या होती त्यामध्ये गुरफटून बसलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद गमावल्यानंतर सुद्धा बाहेर पडले नाहीत. मला खुद्द शिशिर शिंदे या शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की अगदी मनसेत गेलेले शिशिर शिंदे नंतरच्या काळात परत उद्धव ठाकरे यांच्याकडे आले, शिवसेनेत आले आणि अलीकडल्या काळात शिवसेनेमध्ये जे दुभंग झाला त्यानंतर वर्षभर ते उद्धव ठाकरे यांची सोबत करत होते. पण आपल्या विभागामध्ये पक्ष म्हणून काय काम करावं, आपल्यावर काय जबाबदारी आहे याचासुद्धा थांगपत्ता शिशिर शिंदेसारख्या अत्यंत क्रियाशील, कृतिशील नेत्याकडे नव्हता. आणि कोण आहे? ज्या काळात सत्ता नव्हती, सत्ता हातात दंडुके घेतलेल्या पोलिसांकडून मार खात पक्ष चालवावा लागत होता, त्या काळात शिशिर शिंदेसारखा कार्यकर्ता धारा तेलाचं गोदाम फोडून ऐन दिवाळीमध्ये गरिबांना रास्त भावाने तेल देण्याचं काम करत होता, खाद्यतेल. हे सगळं एवढ्यासाठी सांगतो की तो शिशिर शिंदे मला सांगतो, हो भाऊ, मी शेवटी कंटाळून शिवसेना सोडायची ठरवली आणि पळून गेलो नाही. मातोश्रीवर जाऊन माझा राजीनामा देत होतो, तो राजीनामा घ्यायलासुद्धा उद्धवसाहेब भेटले नाहीत, जाऊ नको असं सांगायलासुद्धा खाली आले नाहीत. मी राजीनामा सादर केला, तिथे मातोश्रीवर जे कोणी उद्धवसाहेबांचे सहकारी होते त्यांच्याकडे दिला आणि निघून आलो. ही जी आस्था आहे, ही अनास्था जी आहे, त्यातून जर उद्धव ठाकरे बाहेर पडत असतील आणि कळवा मुंब्रा इथली एक शाखा वाचवायला ते बाहेर पडले असतील तर मला वाटतं उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटली पाहिजे. कारण शिवसेना म्हणजे शिवसेनेच्या शाखा गल्लीबोळामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, वॉर्डामध्ये जितक्या शिवसेना आणि गजबजलेल्या शिवसेना शाखा म्हणजे शिवसेना, याचा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना झाला असावा असं मी गृहीत धरतो. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे घरात बसून पक्ष चालवता येणार नाही हे उद्धव ठाकरेंना कळलेलं असावं आणि म्हणूनच ती कधी बुलडोजर चालवलेली शाखा ती कब्जात घ्यायला उद्धव ठाकरे बाहेर पडले असं मी गृहीत धरतो. असं कुठल्याही बातमीत आलेलं नाही, पण मी गृहीत धरतो. आणखीन एक गोष्ट सांगतो की घरात बसून जसा पक्ष चालवला जातो शिवसेना हा उद्धव ठाकरेंकडून, तसं सरकार चालवता येणार नाही. सरकार सगळ्यांना बरोबर घेऊन चालवावं लागतं असं शरद पवारांनी 3 वर्षापूर्वी सामनालाच संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. पण दुर्दैव असं की शिवसैनिक सामना वाचत नाहीत आणि उद्धव ठाकरेसुद्धा वाचत नाहीत. फक्त मराठी मीडिया, मराठी वर्तमानपत्राचे संपादक
आणि मराठी वाहिन्यांचे संपादक अगत्याने सामना वाचतात, कारण त्याच्यात त्यांना ब्रेकिंग न्यूज मिळतात. बाकी सामान्य शिवसैनिकसुद्धा सामना वाचत नाही. आणि त्यामुळे शरद पवारांचा पक्ष चालवता तसं सरकार चालवू नका हा जो सल्ला होता तो उद्धव ठाकरेंनी वाचलेला नसावा आणि म्हणून अंमलात आणलेला नसावा, म्हणून सरकार गेलं. पण त्यानंतरही 1.25 वर्ष उलटून गेलं. अजूनही घराबाहेर पडून कार्यकर्त्यांना भेटावं, कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, संघटना अधिकाधिक मजबूत कशी करता येईल आणि संघटनेची नाळ सामान्य मराठी माणसाशी कशी जोडता येईल याचा विचार जो उद्धव ठाकरे यांनी या कळवा मोमरा शाखेच्या निमित्ताने सुरू केला असेल विचार, तर त्यांचं कौतुक करावंच लागेल. कारण कुठलाही राजकीय पक्ष हा जितका तळागाळापर्यंत झिरपत जातो तितका तो अधिक भरभराटीला येतो. बाळासाहेबांनी शिवसेनेचं जे संघटनात्मक जाळ विणलं होतं तिथे प्रत्येक ठिकाणी बाळासाहेबांना जावं लागत नव्हतं. एक शाखा प्रमुख, एक उपशाखा प्रमुख, एक विभाग प्रमुख, एक काय तो उपविभाग प्रमुख हे सुद्धा, किंवा जिल्हा संपर्क प्रमुख हे सुद्धा स्थानिक पातळीवर ज्या प्रकारे शिवसेना हाताळत होते त्यातून शिवसेना फोफावत गेली. पण आज गंमत अशी आहे की एक शाखा असो, वज्रमूठ सभा असो किंवा संपर्क यात्रा असो, प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरेंना धाव घ्यावी लागते. आणि नसेल तर उसनवारीचे तुमचे जितेंद्र आव्हाड किंवा तुमच्या सुषमा अंधारे यांना उसनवारीने आणावं लागतं. यासारखं शिवसेनेचं दुर्दैव नाही. त्या दुर्दैवातून उद्धव ठाकरेच शिवसेनेला किंवा उभाठा शिवसेनेला बाहेर काढू शकतात. कदाचित त्या दृष्टीने त्यांनी हे पाऊल टाकलं असेल की नाही, एक एक शाखा ही आपली आहे की नाही, आपल्या ताब्यात आहे की नाही, तिथलं काम व्यवस्थित चाललं आहे की नाही हे बघण्यासाठी उद्धव ठाकरे जर मातोश्री सोडून घराबाहेर पडले असतील, त्यांनी उंबरठा ओलांडला असेल, तर त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि त्यांचा कट्टर टीकाकार म्हणून ते कौतुक मी केलेलं आहे आणि मी करत राहीन. पण ते कौतुक हवं असेल तर मग घराबाहेर पडावं लागेल, नित्य नेमाने घराबाहेर पडावं लागेल. आणि मातोश्रीत जमणारा जो गोतावळा आहे, अनिल परब असतील, अनिल देसाई असतील किंवा आणखीन संजय राऊत असतील, या सगळ्यांना मातोश्रीत याला प्रतिबंध केला पाहिजे. जा आपापल्या विभागात, मी सुद्धा बाहेर पडणार आहे आणि तुम्ही प्रत्येकाने घराबाहेर पडलं पाहिजे. मातोश्रीत जमायचं नाही, शिवसेना भवनात जमायचं नाही. एकेकानी 4-4, 10-10 जिल्हे कव्हर करा, तिथल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा, त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या तर काही होऊ शकेल. नसेल तर माध्यमामध्ये सहानुभूती आहे असे फोटो छापले आणि बातम्या आणल्या छापून, म्हणून मतं मिळणार नाहीत. याची साक्ष अगदी काल परवाच्या 2200-2300 ग्रामपंचायतीमध्ये मिळालेली आहे. उद्धव ठाकरे यांना फक्त पत्रकारांची, माध्यमांची आणि संपादकांची सहानुभूती आहे, जिची निवडणुकीची मतं म्हणून मोजणी होत नाही. हे 6व्या नंबरवर उभाठा शिवसेना गेली, त्यातून समोर आलेलं सत्य आहे. कदाचित ते सत्य समोर आलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपण घराबाहेर पडायला पाहिजे याचा साक्षात्कार झालेला असू शकतो. देर आहे दुरुस्त आहे, काय बिघडत नाही. उशिरा का होईना असं म्हणतात ना मराठीमध्ये, डोळे उघडले तेव्हा दिवस उजाडला असंही मानायला हरकत नसते. उद्धव ठाकरे हे जर प्रामाणिकपणे परत एकदा संघटना बांधायला कामाला जुंपून घेतलं असेल त्यांनी, तर चांगलं होईल. आणि बाजूला गोतावळा नेत्यांचा घेऊ नका. हे सगळे नेते ज्यांना तुम्ही आज शिवसेनेचे नेते म्हणून जाहीर केले की तुमच्या अवतीभोवती गोंडा घोळत असतात, त्यांना जवळ उभं करू नका. उलट त्यांना पिटाळा आणि रोज संध्याकाळी येऊन किंवा 2 दिवसांनी येऊन किंवा आठवड्यांनी येऊन तुम्ही काय त्या जमिनीवर काम केलेलं आहे, कुठच्या जिल्ह्यात काम केलं आहे, कुठल्या तालुक्यात काम केलं आहे, तिथे संघटनेची अवस्था काय आहे, तिथे संघटना सुधारली की बिघडली आहे, याचा अहवाल त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी घ्यावा.
तर उबाठाला राजकीय भवितव्य असेल. अन्यथा राहुल गांधींनी काँग्रेस जिथे नेऊन पोचवली आहे त्याच्या मागे 2 नंबरवर उबाठा शिवसेनेला उभं राहावं लागेल. पण ठीक आहे, आज एक शाखा वाचवायला उद्धव ठाकरे बांद्र्याहून थेट कळवा मुंब्र्याला पोचले असतील तर त्यांची पाठ थोपडणं मला कर्तव्य वाटतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.